केशव आलाय हे कळताच धोडीबा, पेदीमाय, बाळू, रहीम, मंगेश आणि त्याचा म्हातारा सगळेजण केशवला भेटायला धावत आले. धोडीबाय व पेदीमाय आणि सर्वच जण केशा आजीच्या पाया पडले आणि केशव केशा आजीला म्हणाला, "आजे, हा माझा बा धोडीबा, ही माझी माय पेदीमाय, हा बाळू, हा रहीम, हा मंगेश आणि हे मंगेशचे वडील." गणूची सुद्धा त्यांनी सगळ्यांशी ओळख करून दिली. केशा आजी समाधानानं म्हणाली, "पोरा, या मोठ्या गावात तू माणसं जोडलीस हे बरं केलंस." पेदीमायनी केशा आजीच्या कुत्र्याला उचलून घेतलं आणि ते सगळेजण आत आले. केशव आल्या आल्या पेदीमाय त्याला म्हणाली, "अरे पोहरा, तू गेलास आणि तुझा पत्त्याच नाही. तेव्हा आमचा जीव लय घाबरला होता बघ. म्या यल्लम्माला बोललो, माझा पोह परत घरला येईल तेव्हा म्या तुला जेवण ठेवीन." आणि धोडीबानं परवाची कुमठ्याची काढून आणलेली एस टीची तिकीटं केशवला दाखवली आणि म्हणाला, "हे बघ, परवाच्याला मी आणि बाळू तुमच्या कुमठ्यालाच येणार होतो." आणि एकदम धोडीबा केशवला जवळ घेत म्हणाला, "पोरा, अरे असं सांगितल्या बिगर कुठं राहू नको रे. जीवाला लय घोर लागून छान राहतो. लय त्रास होतो त्याने र." केशव आला आणि तिथे एकच हसण्या ओरडण्याचा गोंधळ उडाला होता. आपल्या नातवावर जीव टाकणाऱ्या त्या सगळ्यांकडे केशा आजी टकामका बघत राहिली होती. केशवला मात्र त्या क्षणी आपल्या लहानमानाची खूप लाज वाटली. ही सगळी त्याची माणसं होती. वडिलांसारख्या धोडीबावर आपण संशय घेतला आणि तो तर केशवला शोधायला कुमठ्याला यायला निघाला होता. पेदीमाईने तर यल्लम्माला त्याच्यासाठी उपाशी ठेवलं होतं. केशवला एकदम उमाळून आलं. तो चटकन पुढे झाला. त्यांनी धोडीबा आणि पेदीमाईच्या पायांना स्पर्श केला. त्या दोघांनी केशवला घट्ट जवळ घेतलं आणि पेदीमाई जोरात म्हणाली, "आये यल्लम्मे, आता आपली आजी आणि बाळू आणि केशवचा भाव बी आलाय. माया पोराचा संसार असाच वाढीत वाढीत जाऊ दे ग माय." पेदीमाईचं आणि आमच्या केशा आजीचं लगेच सूत जुळलेलं होतं. केशा आजीला नंतर पेदीनी घरभर फिरवलं. गणूला तर लगेच रहीमनी मंगेशनी आपल्याबरोबर घेतलं. केशा आजी आपल्या केशवचं ते वैभव बघून विलक्षण हरखून गेली होती. तिला वाटलं आज आत्ता तांबडी इथे हवी होती. मेली म्हणते कशी, केशवाकडे न्हाव्याजवळ जाऊन केस कापायला दिडक्या नाहीत. वशाड तोंडाची मेली. केशा आजीला ती वर खाली होणारी खोली म्हणजे लिफ्ट फार आवडली होती. केशा आजी जेव्हा गॅलरीत गेली तेव्हा त्या उंच गॅलरीचा कठडा धरून वाकून वाकून खाली बघायला लागली. रस्त्यावरच्या त्या धावणाऱ्या मोटारी, ती माणसांची धावपळ, हे सगळं बघून तिला फार गंमत वाटत होती. ती पेदीला म्हणाली सुद्धा की, "पोरी, ही माणसं अशी पळत पळत कुठे जातात ग?" पेदी ही हसून म्हणाली, "अगो आजे, रस्त्यावरचे कागद आणि डबकी गोळा करायसाठी समधी धावते ती बघ." केशा आजी हसली. तिला पेदीचा विनोद आवडला होता. केशा आजीला मुंबई आवडली. केशवचं घर, त्या घरातली माणसं आवडली. तिचं ते कुत्र्याचं पिल्लू केशवच्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गल्ल्याजवळ बसून मटणाची नळी चोखायला लागलं. केशा आजीला तिथलं एक मात्र फार आवडलं होतं की संध्याकाळी तिथली सर्वजण एकत्र जमून गप्पा गोष्टी करत, दारू पीत आणि एकत्र जेवण करीत. इथे गणूला सुद्धा जेव्हा काचेच्या ग्लासमधनं पेदीमाईनं दारू दिली तेव्हा लाजत हसत हसत गणूनं ती दारू गटकन प्यायली होती. केशा आजी त्याच्याकडे बघून त्यावेळी कौतुकानं हसली होती. संध्याकाळच्या जेवणाला मात्र आता बाळू त्या कुत्र्याच्या पिलाला घेऊन माझघरात यायचा. ते कुत्रं सुद्धा आता बाळूच्या मागे मागे फिरायचं. त्या कुत्र्याच्या पिलाचं नाव रहीमनी औरंगजेब असं ठेवलं होतं आणि औरंगजेब आता पोरात मिसळून गेलेला होता. केशा आजीला मात्र पेदीचं एक आवडलं नाही, तिचा तो मसाल्याचा स्वयंपाक. आणि केशा आजीनं ठरवलं की ह्या पेदीला कुमठेकरांचा नारळाचा स्वयंपाक शिकवायचा. केशव जेव्हा आपल्या दारूच्या बारमध्ये हातभट्टीकडे गेला तेव्हा धोडीबानं ह्या महिन्याभराची आलेली सगळी रक्कम बँकेत भरलेली होती. त्याच्या सगळ्या पावत्या त्यांनी केशवला दिल्या. केशव इथे नसताना एखाद्या गुंडाचा किंवा पोलिसांचा कसलाही राडा इथे झालेला नव्हता. बाळूनी, धोंडीबानी सगळ्यांनी मिळून त्याचा धंदा जकास सांभाळला होता. फक्त नवीन कामाला आलेल्या मधुकर नावाच्या पोरानं दारूच्या 4 बाटल्या परस्पर विकून पैसे खाल्ले होते म्हणून धोडीबानं लगेच त्याच्या 2 कानफडीत लावून त्याला कामावरनं काढून टाकलं होतं.
धोडीबानं संध्याकाळी पोलीस हप्ते घ्यायला येणार आहेत असं केशवला आठवण करून दिली आणि केशवला पुन्हा आपल्या हलक्या मनाची लाज वाटायला लागली. दारूच्या त्या गरम भट्टीजवळ रात्रंदिवस खपणाऱ्या धोडीबाजवळ जाऊन तो पुन्हा त्याच्या पायांना स्पर्श करत म्हणाला, "मला क्षमा करा बाबा." धोडीबा त्याला म्हणला, "पोरा, मला हातं काय जास्तीचा काम पडलेलं नाही. तू काय वाईट वाटून क्षण घेऊ न ग." केशवच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. केशवने आपली दारूची भट्टी काही केशा आजीला दाखवली नाही, पण आपला दारूचा बार मात्र तिला दाखवला. आणि आपला केशव कुमठ्याच्या पांडुरंगा एवढा मोठा माणूस झाला याचा केशा आजीला विलक्षण अभिमान वाटला होता. दुसऱ्या दिवशीच केशा आजीला केशवनं टॅक्सीतून डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेलं आणि तिचे डोळे तपासून तिच्या डोळ्यावर नाजूक चष्मा चढवला. तेव्हा अनेक वर्षांनी केशा आजीने आपल्या उंचापुऱ्या केशवला स्पष्ट पाहिलं. गणूला जवळ बोलवलं, त्याला पाहिलं, औरंगजेबाला न्याहाळलं आणि नंतर ती आल्या आल्या गॅलरीत जाऊन बसली. ती गॅलरीतनं हालेच ना. पेदीनं केशा आजीसाठी एक मऊ उशीची उंच खुर्ची गॅलरीत ठेवली. एका स्टूलवर बशीत सुकामेवा ठेवला आणि केशा आजी त्या मऊ खुर्चीत बसून सुकामेवा खाता खाता बाहेरची मजा स्पष्टपणे बघायला लागली. केशवनी नंतर केशा आजीला दातांच्या डॉक्टरकडे नेलं. दातांची कवळी बसवून घेतली आणि केशा आजी एकदम 10 वर्षांनी तरुण झाली. आपल्या खोट्या दाताने मटणाचे तुकडे चावून चावून खायला लागली. एकदा केशा आजी गरम ब्लँकेटमध्ये झोपलेली असताना केशवनी धोडीबाला, पेदीमाईला आणि बाळूला लताबद्दल सगळं सांगितलं. तिच्यामुळे आपल्याला इथे यायला उशीर झाला हे सुद्धा सांगितलं आणि तांबड्या आजीचं आणि केशा आजीचं ते लंगड्या गाईचं भांडण, तांबड्या माईचा त्याला दिलेला नकार. केशवनी खालच्या मानेनी त्या सगळ्यांना सगळं सांगून टाकलं आणि ते सगळं ऐकून चिडलेली पेदीमाई म्हणाली, "केशवा, तू काय मनाला वाईट वाटून क्षण घेऊ न ग पोरा. अरे तू मना ने कोमठ्याला. पोरा, म्या बघतो कोण तांबडी माय माझ्या पोराला नाही म्हणतो ती. म्या अशी लताला घेऊन क्षण हात येतो. अरे आपण हात तुझा वराड करू." धोडीबाही चिडून एकदम पेदीला म्हणाला, "पेदे, तू खोळ्यावानी काय पण बोंबलू नका. अगं लता, म्हणजे काय तुला रस्त्यावरचा कागद वाटला का? उचलला आणि गोनपटात भरून शान आणला." आणि धोडीबा केशवला म्हणाला, "केशवा, आधी केशा आजीचा हात नीट बसतान बसू दे, मग आपण नीट विचार करून शान काय ते समजा ठरवू." आणि नंतर सर्वांनीच काय करायचं ते नीट विचार करून करायचं ठरवलं. त्या रात्री केशवला झोप नाही आली. त्याचं सगळं कुटुंब इथे होतं, पण त्याची सुंदर लता तिथे दूर कोमठ्यात होती आणि केशव तिला आता बघूही शकत नव्हता. केशा आजीने ठरवलं की पेदीला आता नारळाच्या रसातलं जेवण शिकवायचं. आता चांगल्या रावसाची, हलव्याची, कोळंबीची आमटी कोणी तेलात मसाल्यात कालवून करतात. हे त्याला पाहिजे नारळ, मिरच्या, धने, जिरं, लसूण, आलं आणि कच्चा कांदा. पण इथे या पेदीचं सगळंच उलटं. काहीही आणलं की तेल ओतून मसाला घालून ती शिजवायची. भाजीत सुद्धा ती मसाला ओतून द्यायची. आता भाजीत हिरव्या मिरच्या घालून वर ओलं खोबरं पेरतात हे पेदीला माहितीही नव्हतं आणि त्याचं आश्चर्य केशा आजीला वाटत होतं. केशा आजीने नंतर केशवकडनं एक रगडा आणून घेतला, पेदीमाईच्या माजघरात ठेवला आणि तिला नारळाची वाटलेली कढी शिकवली. त्या आमटीवर पेदीमाई विलक्षण खुश झाली. धोडीबा, बाळू, रहीम व मंगेशला आणि त्याच्या म्हाताऱ्याला ही नारळाच्या रसाची आमटी भयंकर आवडली. गणूला, केशवला त्याची सवय होती. केशा आजीने नंतर अनेक जेवणाचे प्रकार पेदीमाईला शिकवले. तिला काजू घालून नारळाच्या रसाचा पायस म्हणजे खीर शिकवली आणि पेदीमाय नंतर रोज कुमठेकराचा स्वयंपाक शिजवायला लागली. तिची यल्लम्मा रोज नारळाचं जेवण जेवायला लागली. धोडीबानी तर 2 गोणी नारळ आणले आणि माझघरात ठेवून दिले. खोबरं किसायला मोरली आणली आणि पेदीमाय दिवस रात्र रगड्यावर बसून वाटण वाटायला लागली. आता मंगेशचा म्हातारा केशा आजीबरोबर गॅलरीत बसून गप्पा गोष्टी करत बसायला लागला. केशा आजीनी त्याला, धोडीबाईला, पेदीमाईला तपकीर ओढायला शिकवलं होतं आणि आता पेदीमाईच्या या नव्या जेवणानं सगळ्यांनी अंग धरलेली होती. औरंगजेब सुद्धा गुडगुटीत झाला होता. कुठलं कोमठ्याचं ते भटकं कुत्रं आता केशवच्या कुटुंबाचा हिस्सा होऊन राहिलं होतं.
केशव आता दिवसभर कामात व्यस्त असे, पण रात्र झाली की त्या एकांतात त्याला लताची विलक्षण आठवण यायची. तिचा सुंदर चेहरा, तिचं ते खळखळून हसणं त्याला एकसारखं आठवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपली वाट बघत असणार हे त्याला ठाऊक होतं. आपल्या केशवची तळमळ केशा आजीला आपल्या चष्म्यातनं स्पष्ट दिसत होती. केशा आजीला केशवने आणि आपल्या धोडीबाला आणि पेदीमायला लताबद्दल सगळ्यांना सांगितलंय हे केशा आजीला कळलेलं होतं. एकदा संध्याकाळी जेवताना ती केशवला म्हणाली, "केशवा, मी तांबडीला ओळखते. ती लताचं लग्न कधीच तुझ्याबरोबर करणार नाही. हे बघ, आपला तात्या तिथे आहे. तू सरळ जा, तात्यांना घेऊन लताला इकडे आण. तुझ्याबरोबर तात्या असले ना की बोलणारी कुमठेकरांची तोंडं बंद होतील. तू इथे लताला आण आणि सरळ लग्न कर, मग बसू दे तांबडी तिथे कोकलत." केशा आजीचा हा प्रस्ताव सगळ्यांना पसंत पडला. गणू म्हणाला, "पेदीमाय, तुला ठाऊक नाही, आमची लता किती शोभीत आहे. शोभीत म्हणजे सुंदर बरं का." पेदीमाय म्हणाली, "तवाच महापोरगा खोळावला." पेदीमाईचं म्हणणं होतं की तिने केशवबरोबर जावं, पण सगळ्यांनी तिला नको म्हटलं. कारण पेदीमाई गेली असती तर विनाकारण घोळ झाला असता. धोडीबा केशवला म्हणाला, "पोरा, हे बघ, तू हातली काय पण काळजी करू नका. तू जा आणि त्या लत्याला घेऊन ये. आता समधी तयारी करून छान ठेवतो म्या." केशवने कुमठ्याला जायचं ठरवलं. वास्तविक केशवला लताला असं पळवून आणून लग्न करणं पसंत नव्हतं. त्याचं कुमठेकराचं मन त्या गोष्टीला तयार होत नव्हतं. केशवचं स्पष्ट मत होतं की ज्या लतावर आपण जीवापाड प्रेम करतो, तिच्याबरोबर कुमठ्याच्या रीतीप्रमाणे लग्न करून तिला इथे मानानं घेऊन यावं. पण त्या तांबड्या आजीने सगळा गोंधळ करून ठेवला होता. कुठल्या जुन्या पुराण्या भांडणाचा ती असा बदला घेत बसली होती. तसं बघता केशा आजीला सुद्धा केशवला आपल्याला नाचसून म्हणून लता नको असं म्हणता आलं असतं, पण तिने एका शब्दाने तसं म्हटलं नाही. उलट आपल्या नातवाच्या खुशीत ती खुश होती. पण तांबडी आजी, तिची लता केशववर प्रेम करते हे ठाऊक असून सुद्धा ती दुष्ट थेरडी लताचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करून द्यायला मागे पुढे बघणार नाही हे केशवला पक्क ठाऊक होतं. कदाचित तिने विठ्ठल भटाकडे लतासाठी स्थळ सुद्धा बघायला सांगितलं असेल. नाही नाही, आता लवकरात लवकर कुमठ्याला जाऊन कसंही करून तात्यांना तयार करायचं आणि लताला इकडे घेऊन यायचं. आणि केशवने दुसऱ्या दिवशी कुमठ्याला जायचं ठरवलं, कारण लतासारखी गरीब गाय आपल्या आईला प्रतिकार करू शकणार नाही हे त्याला पक्क ठाऊक होतं. केशव कुमठ्याला पोचला तेव्हा फार अंधारलं होतं. असं एकटं त्या अंधारात आपल्या रिकाम्या घरात जायला केशवच्या अगदी जीवावर आलं होतं. त्याला अचानक केशा आजीची खूप आठवण आली. केशव घराजवळ पोचला तर फार काळोख तिथे साचला होता. त्यांनी फक्त एक लहान बॅग आपल्याबरोबर आणली होती. एक बॅटरीसुद्धा घेऊन आला होता. केशवनी दाराचं कुलूप काढलं, आधी कंदील पेटवला आणि केशवला तिथे विलक्षण एकटं एकटं वाटायला लागलं. कोपऱ्यातली ती चूल थंडपणे, उदासपणे झोपली होती. पूर्वी केशा आजी सतत त्या पेटत्या चुलीच्या उभेत त्याला घेऊन बसायची, फणसाच्या आठळ्या भाजून द्यायची. आता त्या थंड चुलीजवळ काही मिळतंय का म्हणून बघत एक लहानसा उंदीर खुडबुड करत होता. केशा आजीचं एक फाटकं लुगडं तिथे दांडीवर पडलं होतं. केशवनी नंतर कंदील उचलला आणि पडवीच्या खांबाला अडकवून तो तिथेच खांबाला टेकून बसला. त्याला भूक लागली होती. बॅगेत पेदीमाईनं दिलेलं जेवण आणलं होतं, त्यांनी खायलाही आणलं होतं, पण ते उठून सगळं घ्यायचा त्याला विलक्षण कंटाळा आला होता. एकदा त्याला वाटलं आपण असं तात्यांच्या घरी जावं, पण 10 वाजत आले होते आणि इतक्या रात्री तात्यांच्या घरी जाणं त्याला काही प्रशस्त वाटेना. आता पुढे काय करायचं म्हणून केशव सिगरेट ओढत विचार करत बसला आणि अगदी देव पावल्यासारखी तात्यांची हाक त्याला ऐकू आली. केशव ताडकन उठला. त्या अंधारातून तात्या लगबगीनं अंगणातनं ओसरीवर येत म्हणाले, "अरे केशवा, कधी आलास? केशा आजी ठीक आहे ना?" केशव म्हणाला, "सगळं ठीक आहे, पण तात्यानू, या वेळेला तुम्ही कसे इकडे?" तात्या खाली बसत तपकिरीची बाटली काढत म्हणाले, "अरे, मी नारो भटाकडे जरा वेळ गप्पा गोष्टी करत मारुतीच्या देवळात बसलो होतो. नंतर घरी जाताना केशा आजी म्हणाली होती ना की तात्यानो घराकडे लक्ष ठेवा. मग म्हटलं इथे एक नजर टाकून जावं. तर पडवीत कंदील मिणमिणताना दिसला आणि कळलं की तूच आला असशील." आणि केशव गप्प राहून तात्यांकडे बघत बसला.
तात्यांनीच केशवची मनस्थिती जाणली आणि ते म्हणाले, "केशवा, लतासाठी आलायस ना? उपयोग नाही रे पोरा काही. तांबडी आजी फार हट्टी स्वभावाची आहे." केशव शांतपणे म्हणाला, "तात्यानू, ते मला ठाऊक आहे म्हणून मी लताला पळवून न्यायला आलोय." तात्या उडाले. एकदा म्हणाले, "छा छा छा केशवा, अरे असं खानदानी पोरीला कोणी पळवून नेतं का? अरे लताची तशानी कुमठ्यात छितू होईल की रे पोरा." केशव पुन्हा शांतपणे म्हणाला, "तात्यानू, मी लताला मुंबईला घेऊन जाणार, लगेच तिच्याशी लग्न करणार आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे." तात्या एकदम मोठ्यांदा म्हणाले, "नाही नाही केशवा, मी तुला काही मदत करणार नाही. अरे लता माझ्या पोरीसारखी आहे. केशवा, मी तुझ्यावर तरी का विश्वास ठेवावा रे?" केशव व्याकुळ झाला आणि म्हणाला, "तात्यानू, मला समजून तर घ्या. मी कुमठ्याच्या रीतीप्रमाणे तांबड्या मायकडे लताला मागणी घालायला गेलो. काय झालं? हे बघा तात्यानू, मला लता पाहिजे. मी तिला सुखात ठेवीन. मी लताला घेऊन जाईन. तेव्हा तुम्ही फक्त आमच्याबरोबर या, म्हणजे लताची बदनामी टळेल. तात्यानू, तुम्ही माझं घरदार बघा, माझी माणसं बघा आणि तुम्हाला पटलं तर तुम्ही आमच्या लग्नाला हो म्हणा, नाहीतर तुम्ही लताला परत कुमठ्याला घेऊन या." तात्या विचारात पडले. केशवला क्षणभर त्या जुन्या खोडाचा अभिमान वाटला. नंतर तात्या म्हणाले, "हे बघ केशवा, आपण एकदा तांबडी मायकडे जाऊ, पुन्हा एकदा बोलू आणि तिने जर नकार दिला तर मग आणि केशव त्या गोष्टीला तयार झाला. केशव उठला, तात्यांना मिठाई दिली, सिगारेटची पाकिटं दिली आणि तात्या हळूहळू चालत अंधारात निघून गेले. केशव त्या अंधाऱ्या काळोखात एकटाच बसून राहिला. कधीतरी त्याला त्या अंगणात झोप लागून गेली. अंधाराची भूतसुद्धा नाचून नाचून केशवबरोबर झोपी गेली होती. केशवनं कुमठ्याला येण्यापूर्वी आपले केस बारीक कापले होते. आता तो पूर्वीपेक्षा फार वेगळा दिसत होता, पण चांगला दिसत होता. सकाळी लवकर उठला केशव आणि तात्यांची वाट बघत बसला. 10 वाजत आले तरी तात्यांचा पत्ता नाही. केशव तात्यांची वाट बघून बघून थकला, तरीही तात्या आले नाहीत. तसं केशवनं ठरवलं की आता तात्यांच्या घरी जाऊ. पण नंतर त्यांनी विचार केला, नको नको, आपण तात्याच्या घरी जायचं आणि तात्या इथे यायचे, पुन्हा चुकामूक, त्यापेक्षा इथं थांबलेलं बरं. साधारण 12:30 वाजता तात्या पांडुरंगाच्या घरनं 2 चहाचे पेले घेऊन धापा टाकत आले. एक पेला केशवच्या हातात देत म्हणाले, "केशवा, अरे खूप वाईट झालं रे. आपला पांडुरंग काल झोपेत गेला, त्यामुळे मला तिथे थांबायला लागलं. आज काही आपल्याला तांबडी मायकडे जाऊन बोलता येणार नाही." त्यावर केशव काही बोलला नाही. तांबड्या आजीला जेव्हा पांडुरंग गेले असं कळालं, तेव्हा तिलाही खूप वाईट वाटलं. आजीला पूर्वीचे ते सगळे दिवस एकदम आठवले. ह्याच पांडुरंगाच्या हॉटेलातलं खूप खाणं तिने फुकट खाल्लं होतं. म्हातारपणी पांडुरंगाला दमा झाला होता. माझ्या तांबड्या आजीच्या वेळेचा तो म्हातारा खोकत खोकत जगत होता. पांडुरंगाला 2 मुलगे होते. मोठा गंगाधर मॅट्रिक झाला होता आणि तो आता हॉटेल चालवत होता. त्याची पत्नी शामी, तिला 2 मुलगे होते. शामी शांत होती, चांगल्या स्वभावाची होती. त्या उलट पांडुरंगाचा दुसरा मुलगा हनुमंत्या हा अशिक्षित होता. हनुमंत्या दिसायला बुटका होता, पण विलक्षण दणकट बांध्याचा होता. त्याचे 4 दात बाहेर आले होते. हनुमंत्या घरची सगळी शेतीवाडीची कामं बघत असे. हनुमंत्याची पत्नी कौशा उंच आणि हाडकुळी होती. ही कौशा अत्यंत भांडखोर आणि आगाऊ वृत्तीची. या कौशा आणि हनुमंताला 6 पोरं झाली. पांडुरंगाच्या मोठ्या वाड्यात गंगाधर आणि हनुमंत्या वेगवेगळे राहत होते. पांडुरंग हयात असताना हे भाऊ वेगळे झाले. पांडुरंग आपल्या मोठ्या मुलाकडे राहत होता आणि तोच पांडुरंग आज सगळं सोडून गेला होता. तांबड्या आजीला वाटलं की पांडुरंगाच्या मानानं आपला मारुती फार लवकर गेला. भारतीय स्त्रीचं एक आहे, कुणा स्त्रीचा नवरा लवकर गेला की ती स्त्री अकाली म्हातारी होऊन जाते किंवा स्वतःला तशी समजते तरी. आमची तांबडी आजी सुद्धा आजोबा गेले आणि अकाली म्हातारी झाली. तांबडी आजी खूप वेळ तपकी रोडत आपले जुने दिवस आठवत राहिली. त्यावेळी केशा आजीचा केशव आपल्या लताला पळवून न्यायला आलाय हे तिच्या स्वप्नातही नव्हतं. केशवने नंतर काहीतरी विचार केला. तो सरळ समुद्राकडे निघाला. त्याच्या अंदाजाप्रमाणे नली आणि लता तिथे होत्या. त्यांनी आज बरीच लहान मासळी पकडली होती आणि त्या घरी निघाल्या होत्या. लताने दुरून केशवला येताना बघितलं. ती आनंदाने चित्कारली, "अगं नले, केशव आलाय. त्याने आपले केस कापलेत बघ."
केशवला बघून लताला प्रचंड आनंद झाला. केशव आणि केशा आजी मुंबईला गेले हे कळल्यावर ती 4 दिवस माईच्या नकळत रडत राहिली होती. नंतर ती लहान पोर आपले अश्रू पुसून केशवला विसरूनही गेली होती, पण आज तोच केशव तिच्यासाठी परत कोमठ्यात आला होता. नली आणि लता केशवसाठी थांबल्या. लताला मात्र फार अवघड झालं होतं. केशव जवळ येऊन लताकडे बघत म्हणाला, "लते, मी पुन्हा आलोय तुझ्यासाठी." नंतर तो नलीला म्हणाला, "नले, आपण तिकडे बसूया, मला जरा लताशी बोलायचंय." आणि नंतर ते तिघे त्या मोठ्या खडकाआड बसले. केशव लताच्या अगदी जवळ बसला होता. तिचा तो निकटचा सहवास त्याला फार सुखद वाटत होता. केशवनी हलकेच लताचा थरथरणारा हात आपल्या हातात घट्ट धरला आणि म्हणाला, "लता, आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. लता, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि तुझी आई आपल्या लग्नासाठी होकार देत नाही. म्हणून मी आणि तात्यांनी ठरवलंय की उद्या पुन्हा एकदा तुझ्या आईकडे येऊन मी तुला मागणी घालणार आहे. जर तिने पुन्हा मला नकार दिला तर उद्या मी आलोय म्हणून ती तुला पेडावर फळं विकायला पाठवणार नाही. पण ही नली येईल त्यावेळी मी तिच्याकडे मासळी आणि काजू फेणीच्या 2 बाटल्या तांबडी मायसाठी पाठवून देईन. नली मायला सांगेल की हे सगळं केशवनं पाठवलंय. आता केशव मुंबईला गेला की तो परत कधीच येणार नाही." एवढं सांगून केशव थांबला. आता तो जे सांगणार होता ते सर्वस्वी लतावर अवलंबून होतं. म्हणून तो क्षणभर थांबला होता. तो लताचा हात घट्ट दाबून म्हणाला, "लता, तुझी माय दुपारी जेवून झोपली की तू सरळ तात्यांच्या घरी जायचं. तिथे मी टॅक्सी घेऊन तयार असेन. मग तुला आणि तात्यांना घेऊन मी सरळ मुंबईला केशा आजीकडे जाणार आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपण लग्न करायचं. लग्न झाल्यावर मी तुला इथे तुझ्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आणणार आहे." लता एकदम म्हणाली की "नाही नाही, मी असं मायला सोडून मुंबईला येणार नाही, मला भीती वाटते." तसा केशव एकदम लताला जवळ घेत म्हणाला, "हे बघ, मला नाही म्हणू नकोस. तू जर आली नाहीस तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी समुद्रात जीव देईन." लतानी एकदम केशवच्या तोंडावर हात ठेवला. लताची ही कृती सहज झाली होती, पण त्यामुळे केशव जिंकला होता. ती हलकेच केशवला म्हणाली, "तात्या येणार असतील तर मी येईन." आणि केशवनं नली समोर आहे हे ध्यानात ठेवून लताच्या गालाचं चुंबन घेतलं. दुपारी तात्या केशवला जेवण घेऊन आले तेव्हा केशव म्हणाला, "तात्या, पांडुरंगाला पोचवलं तर आपण आजच संध्याकाळी तांबड्या माईला जाऊन भेटून येऊ." आणि नंतर आपण भेटून सर्व काही लताला सांगितले हेही त्यांनी तात्यांना सांगून टाकलं. तात्या काही बोलले नाहीत. ते नंतर फक्त म्हणाले की "केशवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवून लताची जिम्मेदारी घेतो आणि ते सुद्धा केशा आजी तिथे आहे ना म्हणून." साधारण 4 वाजता तात्या आणि केशव तांबड्या आजीकडे गेले. आपल्या अंगणात तात्यांना आणि केशवला बघून तांबड्या आजीच्या कपाळावर आठ्या पडल्या. ते दोघे फाटकाजवळ असतानाच ती ओरडली, "अरे तात्या, पांडुरंगाच्या माईताला हा केशव मुंबईहून आलाय तर तू त्याला माझ्या अंगणात का आणतो रे बाबा? जा की त्याला पांडुरंगाच्या अंगणात घेऊन." आणि तात्याही सराईत कुमठेकरासारखे बोलले, "तांबडे माय, पांडुरंग गेला थडग्यात. त्याचं भलं झालं, आता तू ह्या केशवचं भलं कर." तांबडी आजी चिडली. तिचा एकंदरीत आविर्भाव बघून केशवनी चटकन पुढे होऊन तिचे पाय धरले. आणलेल्या मिठाईचा पुडा तिच्या हातात दिला. तांबडी आजी खवचटपणे हसली आणि म्हणाली, "शेवटी तुला न्हाव्याला द्यायला 4 दिडक्या मिळाल्या की रे केशवा." तात्या तांबड्या आजीला म्हणाले, "तांबडे माय, आम्हाला घरात तरी येऊ दे." तांबडी आजी तिथेच झाडाखाली बसली. तिने सावकाश तपकिरीची बाटली काढली. तात्याही आजीच्या समोरच्या पेरूच्या झाडाखाली पटकन बसले, पण बिचारा केशव मात्र तसाच ताटकळत उभा राहिला. त्याच्या टाईट पॅन्टमुळे त्याला खाली बसणं शक्य नव्हतं. समुद्र किनाऱ्यावरच्या खडकावर तो पाय खाली सोडून बसत असे, पण अंगणात खाली बसायचं कसं? तात्यांना केशवची अडचण कळली तसे ते हसले आणि केशवला म्हणाले, "केशवा, तू कुमठ्याला येताना ना बाबा धोतर नेसून ये. म्हणजे पोरा, हाकताना धोतर वर सरकवला की झालं, कुठेही बसता येतं, ढुंगण टेकलं की बसता येतं बघ." तांबडी आजी हा सगळा तमाशा तपकीर ओढताना शांतपणे बघत होती. ती एकदम खवचटपणे म्हणाले, "केशवा, तू खाली बसू नकोस रे बाबा. नाही तर तुझ्या बारक्या ढुंगणावर पॅन्ट फाटली तर माझं लुगडं नेसून तुला जायला लागेल हो."
केशव वैतागला. त्याला वारंवार त्याची चेष्टा करणाऱ्या तांबड्या आजीचा भयंकर राग आला होता. इथे त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न होता आणि ह्या दोघांना त्याच्या पॅन्टचं पडलं होतं. केशव या विचारात असताना तांबडी आजी एकदा म्हणाली, रांडेच्या तात्या, अरे तुम्ही दोघं माझ्या लताच्याच का मागे पडलात रे? कुंठ्यातल्या पोरी काय सगळे चंद्रावर गेल्या का? तात्या, मी तुला आता स्पष्ट आणि शेवटचं सांगते, मला माझी लता पाड्याच्या घराण्यात द्यायची नाही. समजलं तुला? आता तुम्ही दोघं इथनं निघा, मला माझी कामं आहेत. तात्या तपकीर नाकात कोंबत म्हणाले, अगो तांबडे माय, आम्हाला सुद्धा कामं आहेत. तरी मी तुला सांगतो, केशा आजीच्या लंगड्या गाईची हाडं गेली मसणात, त्याची झाली माती. तू ते भांडण मनात ठेवून या पोराच्या आणि लताच्या लग्नाच्या आड येऊ नकोस. त्यावर आजी काहीतरी बोलणार होती, पण तिला हातानं थांबवत तात्या पुन्हा नाक शिंकरून म्हणाले, तुला ठाऊक नाही तांबडे, पण तुझ्या लग्नात मारुत्यानं मला स्पेशल धोतर घेऊन दिलं होतं, त्याची तरी आठवण ठेव. अगं तुझ्या अंगणात मी लताला मागायला बसलोय, कारण ह्या केशवचं कोणी नाहीये आणि तो मला पोरागत आहे ना म्हणून. आपल्या नवऱ्याचा असा तात्यांच्या जवळचा उल्लेख ऐकून नाही म्हटलं तरी तांबडी आजी थोडी वरमली होती, पण उसना अवसान आणून ती तात्यांना म्हणाली, तात्यानो, तुमचं धोतर गेलं चुलीत. मान द्यायचा असतो, मान घ्यायचा असतो. हा केशव माझ्या लतासाठी मला अजिबात पसंत नाही, तेव्हा आता पुढच्या गोष्टी नको. एवढं बोलून तांबडी आजी उठली आणि तात्यांकडे न बघता आत निघून गेली आणि धाडकन तिने दार लावून टाकलं. तात्यांनी केशवकडे बघितलं. केशवने आपले कांदे झटकले त्या बंद दाराकडे बघितलं आणि तात्यांना म्हणाला, चला तात्यानो, मुंबईला निघायची तयारी करा. तांबडी बाई म्हणतीये ना, मान द्यायचा असतो, मान घ्यायचा असतो. मी गेलो होतो तिला मान द्यायला, पण तिने तो मान घेतला नाही. आता आपण निघू. खरं तर तात्यांना चांगल्या लताला असं पळवून न्यायचं नव्हतं. त्यासाठी त्यांनी इथे येऊन आत्ता प्रयत्न केला होता, पण हट्टी तांबड्या मायनं सगळं काही संपवलं होतं, त्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला. तात्यांना वाटलं, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं असं म्हणतात, ते मात्र खरं आहे. तांबडी आजी आपलं दिवाणखान्याचं दार लावून आत आली तर नली माझघरात होती, पण लता तिथे नव्हती. ती धसकून विहिरीकडे गेली तर लता तिथे डोळे पुसत उभी होती. आजीने मग तिच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि ती मनात म्हणाली, या लतीला काल कुंठ्यात आलेल्या केशवचा का एवढा पुळका आलाय? असू दे, रडेल रडेल आणि बसेल गप्प. वास्तविक कुंठ्यात कोण्या तरुणानं एखाद्या तरुणीला मागणी घातली की कुंठेकर त्या लग्नाला लगेच तयार होतात, कारण त्यांची पोर त्यांच्या नजरेसमोर राहील हेच त्यांना मोठं असतं. परंतु आजीचा केशवला दिलेला नकार हा त्या लंगड्या गाईच्या भांडणावरनं दिलेला नव्हता, तर तिची लता एक भोळी भाबडी पोर होती. घराबाहेरचं जग काय आहे याची साधी कल्पनासुद्धा तिला नव्हती. त्यात केशवचा तो मवाली थाट. तांबड्या आजीला त्या केशवकडे बघितलं की वाटायचं, हा मवाली ममईला कोणाचा गळा कापतोय का तिथे हा माली करतोय कोणाला माहिती. एवढं मात्र तिच्या अनुभवी नजरेनं ओळखलं होतं की केशवसारखा पोरगा हा ममईत साहेब नव्हता. तात्यानं कुंठ्यात सांगितलं होतं की त्याचं पांडुरंगाच्या हॉटेलसारखं ममईत हॉटेल आहे, स्वतःचं घर आहे, पण ते काही खरं नसणार. आणि केशवचं खरं काय ते हुडकून काढायला आजीला काही स्वारस्य नव्हतं. उलट हा मेला केशव आपल्या भोळ्या लतीच्या मागे का हात धुवून लागलाय हे तिला कळत नव्हतं. आता कुंठ्यात लतीपेक्षा कितीतरी सुंदर पोरी होत्या की. केशवने अंदाज केल्याप्रमाणे तांबड्या आजीने त्या दिवशी लताला पेडावर फळं विकायला पाठवलं नाही, तर नली आणि सोनी फळं घेऊन पेडावर आल्या होत्या. आजीने लताला गोधडी शिवण्याचं काम देऊन आपल्या डोळ्यापुढे ठेवलं होतं. तांबड्या आजीने एका शब्दाने लताला केशवबद्दल काही विचारलं नाही. तशी तिला गरजच वाटली नाही. पण तांबड्या आजीला ठाऊक नव्हतं की तिच्या लतीच्या काळजात आज धडधड होत होती. केशव की आपलं हे सुंदर घर, का तिची आई, तिची भावंडं, या विचारात ती हरवली होती. पण ती जर केशवबरोबर गेली नाही तर केशव जीव देणार होता. आणि हा गुंता कसा सोडवावा हेच मुळी लताला कळत नव्हतं. एकदा तिला वाटलं की जाऊन सगळं रूपाला सांगावं, पण तिला तो सुद्धा धीर होत नव्हता, कारण रूपानी जर येऊन माईला काही सांगितलं तर केशव समुद्रात जीव देणार होता. नाही, तिला केशवबरोबर मुंबईला जावंच लागणार होतं.
पेडावर नली आणि सोनी फळं विकायला बसल्या. त्यावेळी मोठ्या छातीची सोनी फार लहान होती. नलीनी सोनीच्या हातावर एक डाळिंब दिलं आणि ते खात तिला आपल्या शेजारी बसायला सांगितलं. केशव नलीची वाट बघत होता. केशवपासून थोड्या अंतरावर तात्या उभे होते. केशवने नलीला फळाच्या दोन्ही टोपल्या उचलायला सांगितल्या आणि तो तात्यांना म्हणाला, तात्यानू, वेळ फार कमी आहे. तुम्ही नलीला आणि सोनीला घेऊन आंबाच्या देवळात जा. तिथे ही फळं आंबाच्या पायावर होता. तुम्ही इथे देवळाच्या बाहेर उभे राहा. तात्या घाईघाईनं नली आणि सोनीबरोबर आंबाच्या देवळात निघाले. जाताना तात्यांना वाटलं, केशव जर कुमठ्यात 4 दिवस आणखीन थांबला असता तर त्यांनी ही सगळी फळं त्या 4 दिवसात संपवली असती. केशवने 4 मोठे रावस घेतले, कोलंबी घेतली, खेकडे घेतले. तो पांडुरंगाच्या हॉटेलात गेला. मिळेल ती मिठाई त्यांनी बांधून घेतली. केशवने आधीच मुंबईहून पहिल्या धारेच्या काजूच्या 4 दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. ते सगळं घेऊन तो आंबाच्या देवळाकडे निघाला. तेव्हा काही खवचट कुमठेकरांनी त्याला विचारलं, केशवा, केशा आजीला तिकडे मुंबईला ठेवून इकडे लग्नाची तयारी करतोयस का रे? पण कुमठेकरांच्या बोलण्याकडे लक्ष न देता केशव भराभरा आंबाच्या देवळाकडे गेला. त्यांनी आणलेल्या सगळ्या वस्तू नलीच्या टोपलीत भराभरा घातल्या. दारूच्या बाटलीची पिशवी टोपलीच्या वर ठेवून दिली. नलीच्या हातात 500 रुपये दिले. सोनीच्या हातात बिस्किटाचा पुडा दिला आणि तात्यांना म्हणाला, तात्या, जरा सोनीला चॉकलेट घेऊन द्या. तात्या काय ते समजले. घाईघाईनं सोनीला घेऊन दूर गेले. तसा केशव नलीला म्हणाला, नले, हे सगळं तू मायला दे आणि तिला सांग सगळं केशवनं दिलंय. उद्या तो मुंबईला जाणार आहे. पुन्हा काही तो कुमठ्यात येणार नाही. तिचा काही निरोप असेल तर तिने तो तात्यांना सांगावा. आणि थोडं थांबून केशव म्हणाला, नले, रावसाची कडी असल्यावर तुझी माय दारू पिणार हे तुला ठाऊक आहे ना? ती जेवून पिऊन झोपली की संध्याकाळी 5-6 वाजल्याशिवाय काही उठणार नाही. तेव्हा ती झोपल्यावर तू लताला तात्यांच्या घराकडे पाठव. हे सगळं तुला ठाऊक आहे ना? नली रडकुंडीला आली होती. ती म्हणाली, पण केशव दादा, मला भीती वाटते रे. लती नंतर परत नाही येणार ना? केशव नलीची घालमेल ओळखून म्हणाला, नले, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी लताला मुंबईला नेल्याबरोबर लग्न करीन आणि तिला परत कुमठ्याला घेऊन येईन आणि तिच्याबरोबर मी तुम्हा सगळ्यांना मुंबईला घेऊन जाणार आहे. नली खुदकन हसली. तिला केशव आवडत होता आणि तो लताशी लग्न करणार होता. फक्त तिची आई झोपल्यावर लताला धीर देऊन तिला तात्यांच्या घरी पाठवायचं होतं. नलीनंतर ती सामानानं भरलेली टोपली घेऊन घरी निघाली. बाजारात पेडाजवळ आल्यावर तिने बघितलं, सोना चॉकलेट खात पेडावर बसून नलीची वाट बघत होती, पण तात्या काही तिथे नव्हते. नलिनी जेव्हा घरी येऊन आपल्या मायला 500 रुपये दिले, तांबडी आजी, तो रावस, ती मिठाई, त्या 4 दारूच्या बाटल्या बघून खुश झाली. तरीसुद्धा लताला काही वाटू नये म्हणून आत येत तांबडी आजी मुद्दाम म्हणाली, नले, अगं, फळाचे इतके रुपये का घेतलेस ग? आणि घरी हे सगळं का आणलंस? अगं, लोकांकडनं असं काही घेऊ नये. बरं चल, आता फुकट मिळालेलं काही सोडू नये अशी माझी आई म्हणायची. चल, मला मासे कापायला मदत कर. आणि तांबड्या आजीला जेव्हा नलिनी केशवचा निरोप सांगितला तशी ती मोठ्यांदा हसली. खवल्याच्या विहिरीवरनं मासळी धुता धुता ती हसत ओरडून रूपाला म्हणाली, रूपा, अगं बघ, माझ्या जावयाने मला काय काय पाठवलंय. तू काही आज आमटी करू नकोस हो. तांबडी आजी हे सगळं चेष्टेत रूपाला म्हणाली होती, पण आजीचा जावई हा केशवचा उल्लेख तिने त्यावेळी मात्र खराच केलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा हा भाग 20वा इथेच संपला. 21वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.